जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ्य 10 भाग 6। लय। तालक्रियेनंतर पुढील तालक्रियेच्या अगोदर केल्या जाणाऱ्या विश्रामाला लय असे म्हणतात। पद्मचरितात द्रुत, मध्य आणि विलंबित असे लयाचे 3 भेद केलेले आहेत। शीघ्रतम लयाला द्रुत, त्याच्या दुप्पट मध्य आणि त्याहून दुप्पट विलंबित समजावा। चित्रवार्तिक आणि दक्षिण मार्गात विश्रांती कालाच्या प्रमाणात फरक असल्यामुळे क्रमशः लयामध्ये क्षिप्रभाव, मध्यभाव आणि चीरभाव यामुळे लयाचे अनेक भेद होतात। फलतः क्षिप्रभावात द्रुत, मध्य व विलंबित भेदांचे, मध्यभावातील द्रुत, मध्य, विलंबित भेदांचे, त्याचप्रमाणे चीरभावातील द्रुत, मध्य, विलंबित भेदांचे स्वरूप वेगवेगळे बनते। तीनही मार्गामध्ये 5 लघु अक्षरांच्या उच्चारणा इतका काल एक मात्रेचा असतो। तरी देखील चित्रमार्गात 10 लघु अक्षरांच्या उच्चारणा इतक्या कालानंतर होणारा लय द्रुत म्हणविला जातो। वार्तिक मार्गात 20 लघु अक्षरांच्या उच्चारण कालानंतर होणारा लय मध्य म्हटला जातो। दक्षिण मार्गात 40 लघु अक्षरांच्या उच्चारण काळानंतर होणाऱ्या लयाला विलंबित म्हटले जाते। मार्गभेदामुळे किंवा कालभेदामुळे लय भेदाचेही द्रुत, मध्य व विलंबित असे 3 विभाग पडतात। या लयाचा उपयोग अक्षर, शब्द किंवा वाक्यात होत नसतो, कारण बोलण्याच्या वेळी असणाऱ्या लयाचा संगीताशी कसलाच संबंध असत नाही। ताल। प्रतिष्ठार्थक तल धातूला अधिकरणार्थक घ प्रत्यय लागून ताल असा शब्द बनला आहे। तालातच गीत, वाद्य व नृत्य यांचा समावेश होतो। लघुपासून गुरु आणि प्लुत अशा सशब्द व निशब्द क्रियाद्वारे गीत, वाद्य, नृत्य यांना मर्यादित करणाऱ्यांना ताल म्हणतात। 5 निमेष अथवा 5 अक्षरांच्या उच्चारण कालाला भरतवर्णित तालात लघु अथवा मात्रा म्हटले आहे। 2 लघु आणि 1 गुरुचा काल निर्माण केला जातो व 3 लघूंनी एक प्लुत बनतो। हे लघु, गुरु व प्लुत छंदशास्त्र अथवा व्याकरणशास्त्रातील ह्रस्व, दीर्घ व प्लुताहून वेगळे आहेत। कला देखील गुरुचा पर्याय आहे। निशब्द आणि सशब्द क्रियांना देखील कला म्हटले जाते। स्पंदन हे तालाचे स्वरूप आहे। स्पंदन रूपात जगातील सर्व शक्ती अवतरली आहे। तालाला शिवशक्ती म्हटले आहे। ता बरोबर शिव, ल बरोबर शक्ती। पद्मचरितात अस्त्र आणि चतुरस्त्र या तालाच्या 2 योनी सांगितल्या आहेत। भरतोक्त तालात चतुरस्त्र म्हणजे चंगपुट आणि त्रयस्थ म्हणजे चापपुट मुख्य आहेत। या दोहोंचे ययाक्षर, द्विकल व चतुष्कल असे 3 भेद आहेत। ययाक्षराहून दुप्पट मात्रा असल्यामुळे द्विकल आणि चौपट मात्रा असल्यामुळे चतुष्कल रूपांची निर्मिती होते। तालाच्या नावातील अक्षरावरून जेव्हा तालाचे रूप ठरविले जाते तेव्हा त्यांना ययाक्षर म्हटले जाते। ययाक्षर चंगपुटात अंतिम अक्षर ट प्लुत असते, चापपुटात असत नाही। जोडाक्षरापूर्वींचा वर्ण ह्रस्व असला तरी दीर्घ अथवा गुरु मानला जातो। फलतः चंगपुट शब्दातील अक्षरे क्रमशः गुरु, गुरुलघु आणि प्लुत आहेत। ययाक्षर चंगपुटात 8 आणि चाचपुटात 6 मात्रा असतात। जाती। रंजन व अदृष्ट अभ्युदयाला जन्म देत विशिष्ट स्वरच विशेष प्रकारच्या रचनेने युक्त झाल्यानंतर जाती म्हटले जाते।
10 लक्षणांनी युक्त विशिष्ट स्वररचनेला जाती म्हणतात. श्रुती, ग्रह, स्वर इत्यादिकांच्या एकत्रीकरणाने जातींची निर्मिती होते, म्हणून त्यांना जाती म्हटले जाते. जातीमुळे रसाच्या अनुभवाला अथवा उत्पत्तीला सुरुवात होते. जाती राग इत्यादींच्या उत्पत्तीला कारण असल्यामुळे विशिष्ट स्वररचना जाती हे नाव धारण करते. पद्मचरितात धैवती, आर्षभी, षडज, षडजोदीच्या, निषादिनी, गांधारी, षडजकेक्षी, षडज मध्यमा, गांधारोदिच्या, मध्यम पंचमी, गांधार पंचमी, रक्तगांधारी, मध्यमा, आंध्री, मध्यमोदीच्या, कर्मारवी, नंदिनी आणि कौशिकी या 18 जाती सांगितल्या आहेत. भरतमुनीने देखील जातीचे हेच 18 भेद सांगितले आहेत. धैवती आरोहात षडज आणि पंचम लंघ्य म्हणजे वर्ज्य आहेत. री, ध बहुलस्वर आहेत. ताल पंचयाणी आहे. मार्ग, गीती, प्रयोग षडज जाती प्रमाणे असतात. 12 कला आहेत. या जातीत चोक्ष, कौशिकी, देशी, सिंहली इत्यादी रागांचे प्रतिबिंब आहे. आर्षभी या जातीत अन्य 5 स्वरांबरोबरच गांधार व निषाद यांचा मिळून प्रयोग होतो. गांधार व निषाद बहुल स्वर या जातीचे आहेत. पंचम अल्पस्वर आहे. पंचमाचे लंघन घडते. चंचुपट आहे. 8 कला आहेत. नैष्कामिक ध्रुवात प्रयोग केला जातो. या जातीत देशी मधुकरीचे प्रतिबिंब आहे. षडज याला षाडजी असेही म्हणतात. या जातीत षडव आणि औडव रहित पूर्णतया काकली स्वरांचा प्रयोग आहे. स, गा, स, धा जोडून प्रयोग केला जातो. जेव्हा गांधार अंश असतो तेव्हा निषेधाचा लोप केला जात नाही. या जातीच्या रचनेत ताल आहे. पंचपाणीत षटपिता पूजक नावाचा जो ताल आहे तो येथेही आहे. ही एक कला द्विकला व चतुष्कला रूपात प्रयुक्त केली जाते. या तालाच्या मार्गात चित्रवार्तिक आणि दक्षिण यांचा प्रयोग केला जातो. गीती गीतीमध्ये माधमी, संभाविता आणि पृथुला या तिहींचा प्रयोग आहे. नाटकात या जातीचा प्रयोग नैष्कामिक ध्रुवात पहिल्या दृश्यात केला जात होता. संगीत रत्नाकर कालाच्या बरारी रागाचे प्रतिबिंब यात होते. षडजोदीच्या स, म, नि आणि ग या चोहोत 2-2 स्वरांचा प्रयोग एकदम होतो. मंद्र आणि गांधार बहुल स्वर आहेत. षडज व वृषभ अतिबहुल स्वर आहेत. निषाद आणि गांधार अंश असल्यास निषादाचे अल्पत्व असत नाही. गीती, ताल, कला, विनियोग इत्यादी षाडजीप्रमाणेच आहेत. याचा प्रयोग दुसऱ्या दृश्यात ध्रुवगानात होत असे. निषादिनी स, म, प, ध अल्पस्वर आहेत आणि नि, री, ध बहुल स्वर आहेत. विनियोग षाडजी प्रमाणेच होतो. ताल चंचपूट आहे. कला 16 आहेत. चोक्ष साधारित देशी बोलावलीचे प्रतिबिंब या जातीत आढळते. गांधारी या जातीत न्यास स्वर आणि अंश स्वर अन्य स्वराबरोबरच प्रयोग केले जातात. री आणि ध चा बरोबर प्रयोग केला जातो. पंचमाचा अंश असताना जाती षडव आणि औडव रहित अर्थात पूर्ण असते. नि, सम यात कोणताही एक स्वर अंश असेल तर तो औडव रूप नसतो. पूर्ण व षाडव रूपच असतात. याचा ताल चंचुपूट आहे.
प्रत्येक अक्षराच्या कला 16 आहेत. याचा प्रयोग तिसऱ्या दृश्यात ध्रुवगणात होत असे. गांधार पंचमी, देशी, वेलावली या रागांचे प्रतिबिंब या जातीत आहे.